कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय नाही हो, म्हणजे मला असं वाटलं बाकी कवा नव्हते आपण असं चांदण्या रात्री आईस्क्रीम बिस्क्रीम खात रस्त्यावर काय काय खात चाललं? आईस्क्रीम झालं, मास्तरीन बाई जाग्या झाल्या, आता सगळं जरा नॉर्मल वाटायला लागलं. आईस्क्रीम खात असं चालत चालत चाललोय. बाई चंद्र चांदण्या बिन्या लुकलुका लागल्यात, आपल्याकडे बघून हसायला लागल्यात. यो बायो चांदू मामा असं करतेस बाई, आमच्याकडे मी ह्याच्याकडे जास्त बघतेस बाई हसून हसून. काय झालं? काय तुम्ही का हसताय? त्यातलं बारक्या पोराने आईस्क्रीम खाताय तुम्ही. आईस्क्रीमची मिशा आल्या बघा सगळी वाटावर. तुम्ही नाही मास्तरीन बाई कमी आणि मास्तर जास्त वाटायला लागलाय आता. ती बी मारकुट मास्तर. अगं बाई थांबा थांबा, तिथं नाही ती. काय चांदू मामा, कार्यकर्त्यांनी एवढी मेहनत घेऊन काम केलं, कुणी साधं थँक्यू म्हणणार आहे? थँक्यू. थँक्यू. हा काही तुमच्या खांद्यावर कोणी ओझं वगैरे दिलेलं नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट कशाला? आता तर फॉर्म भरलाय, आता काय लगेच आहे का काय नववीची परीक्षा? अहो त्यासाठी नाही, आजपासून तुम्ही गाणं शिकायला सुरुवात करणार ना, त्यासाठी. हा पैशा चित्राने आठवूनच मला एवढं टेन्शन येते ग नी, विचार करून करून. का टेन्शन कसलं? अहो नाही होत त्या, म्हणजे कसं बघितलं की नाही तुम्ही अशाच सुरांशी खेळतात अशा पतंग उडवल्यावानी, आणि आम्हाला त्यांचा सूर घावलाच नाही तर करायचं काय? आम्ही आपला मांजाच गोळा करत बसलोय खाली. अहो असं काय म्हणताय तुम्ही? तुम्ही विद्यार्थी आहात त्यांचे, त्या गुरु आहेत तुमच्या, ते शिकवणार तुम्हाला. तुम्ही त्याचं टेन्शन कशाला घेताय? तुम्हाला कसं शिकवायचं हा त्यांचा प्रश्न आहे, पण तुमचं सगळं लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे हवं की तुम्ही शिकणार कसं. बरोबर आहे, पण कसं आहे आता ते मागे इंग्लिश येत नव्हतं म्हणून एकदा हसू झालंय आमचं. त्यात एक गाणं हे मी जर धड जमलं नाही तर लोक काय म्हणणार, तुम्ही काय अधिपती राहाय का अर्धवट राहाय? धड जमत नाही तर गोष्टी करता कशाला? ऐका ना. बोला की. ऐका ना. बोला की बोला. नका एवढा निगेटिव्ह विचार करू. मी सांगते ना तुम्हाला, हे बघा मला गाता येत नाही, मला का नाही, मला माहितीये तुमच्या गळ्यात सूर आहे. आणि बघा तुम्हाला इंग्लिश शिकायची पण केवढी भीती वाटत होती, पण मग तुम्ही मनावर घेतलात आणि आता तुम्ही व्यवस्थित बोलता ना त्या लोकांशी. उलट मीटिंग मध्ये तुम्हीच त्यांना शब्दांचे अर्थ सांगता, हो की नाही? तसंच ह्याचं पण होईल. किती फास्ट प्रगती करता तुम्ही, टेन्शन नका घेऊ. आणि तसेही तुम्हाला गुरु खूप चांगली मिळाली. हा त्या चांगल्या आहेत तसं, पण खरं सांग काय मनातलं, आमच्या खऱ्या गुरु तुम्ही आहेस. ते परवा ते इंग्रजीच्या पुस्तकात वाचलं होतं, ते कुठलं वाक्य काय म्हणतात ते,
म्हणजे मित्र पण आहे, गाईड आहे, फिलॉसॉफर आहे, फ्रेंड फिलॉसॉफर गाईड, हे सगळं तुम्ही यायचं. आता पण बघा की किती भारी बोलला तुम्ही. मला एकदम असं तुम्ही कायम असला भारी आत्मविश्वास देताय की नाही. बास बास बास, आता ह्योच आत्मविश्वास घेऊन त्या गाण्याच्या मास्तरीन बाईंचं मॅडम समोर, गाण्याच्या मॅडम समोर जाऊन बसतो. मग बघा तुम्ही. व्हेरी गुड. चला येतो. आनंदाचे डोही आनंद तरंग. थँक्यू. आनंदाचे डोही. हो गया की चहा घ्या. हो. कसे वाटले आमचे अधिपती? तसं म्हणजे आत्ताच सुरुवात झाली ना, पण हळूहळू कळेल मला त्यांच्या स्वरांबद्दल. हळूहळू, जास्त वेळ लावू नका हो. घ्या चहा घ्या. घ्या चहा घ्या. हा, घ्या घ्या चहा घ्या. नाही पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी शिकवीन त्यांना माझ्या पद्धतीनं. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना? हेच की आम्ही तुम्हाला इथं कशापायी बोलवले? आम्ही तुम्हाला इथं कशापायी बोलवलंय? अधिपतींना गाणं शिकवण्यासाठी. हे लोकांना सांगायला हो. म्हणजे त्यांच्या गळ्यातला सूर काढता काढता तुम्हाला त्यांच्या मनात उतरायचं. मला काही कळलं नाही. एकदम स्पष्ट शब्दात सांगायला लागते वय. न ताकबात ओळखता येत नाही काय तुम्हाला? हा, काय हरकत नाही. आम्ही तुम्हाला एकदम स्पष्ट शब्दात सांगतो. अधिपती सुरात गातील तवा गातील, पण त्यांचे आणि तुमचे सूर जुळले पाहिजे. हो, पण बिन काय नाही हो. आम्ही जे सांगतोय तसंच व्हायला पाहिजे. आणि आम्ही जे म्हणतोय तसं जर का झालं तर तुम्हाला एवढं काय काय मिळत. यापुढे देवाकडे पण काही मागायची इच्छा राहणार नाही बघा तुमची. तेव्हा हे ध्यानात ठेवायचं आणि त्या दृष्टीने हालचाली सुरू करायची. आणि दुसरं, आता आपल्यात जे काय बोलणं झालं ते या खोलीच्या बाहेर जाता कामा नये. कळलं का? हो मॅडम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.